बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीन बियाणं उगवायला नसल्याच्या अनेक तक्रारी ज्या आहेत त्या कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. आपल्यासोबत जिल्हा कृषी अधीक्षक संतोष दाबळे साहेब आहेत. साहेब, काय सांगाल? जिल्ह्यामध्ये पाऊसही सुरुवातीला कमी झाला, उशिरा आला. शेतकऱ्यांनी पेरणी केली, जवळपास 80% पर्यंत पेरणी केली. मात्र अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत की त्या बियाणं उगवलं नाही त्यांचं. आपल्या कृषी विभागाकडनं काय नेमकं शेतकऱ्यांच्या तक्रारीवरती निवारण केलं जाते? कशा पद्धतीनं नियोजन सुरू आहे? जो काही जून आणि जुलैचा पाऊस मिळाला त्यामध्ये बऱ्यापैकी आपल्या जिल्ह्यामध्ये पेरण्या आटोपलेल्या आहेत. म्हणजे आज जर म्हटलं तर 80-82% पेरणी जी आहे हे आटोपलेली आहे त्यामध्ये. आणि प्रामुख्याने यामध्ये सोयाबीन आहे, तूर आहे, कपाशी आहे, मका आहे आणि थोड्याफार प्रमाणामध्ये मूग आणि उडीद आहे. आता 9 तारखेला सुद्धा चांगला पाऊस जिल्ह्यामध्ये झाला आणि त्या अनुषंगाने जे काही राहिलेल्या पेरण्या ते पेरण्या सुद्धा या आठवड्याअखेर पूर्ण संपणार आहेत. यामध्ये काही अंशी जे काही निदर्शनास आलेले आहेत, सांगितल्याप्रमाणे बऱ्यापैकी जे काही तक्रारी याच्यामध्ये आलेल्या आहेत या तक्रारी उगवण चाचणीच्या संदर्भामध्ये आहेत की जे काही बियाणं पेरलं आणि काही ठिकाणी बियाणं उगवलं नाही. याच्यामध्ये जे काही समित्या आम्ही गठीत केलेल्या आहेत उपविभाग कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, त्या समित्या सर्व तक्रारीची पाहणी पडताळणी करत आहेत. आणि याच्यामध्ये काही ठिकाणी थोडंफार प्रमाणामध्ये जे काही जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जे काही 28, 29, 30 तारखेला पेरण्या झाली असेल त्यामध्ये काही मोठ्या स्वरूपाचा सुद्धा पाऊस आलेला आहे. त्यामुळे सुद्धा बियाणं उगवलं नाही आहे. काही ठिकाणी बियाण्याचा निश्चित प्रॉब्लेम आहेच. त्यामुळे ह्या जे काही सर्व तक्रारी आहे तक्रारीचा आम्ही पूर्ण पडताळणी करत आहोत आणि या अंती जे काही निष्पन्न होणार आहे त्याच्यानुसार जे आहे संबंधित कंपनी असू द्या याच्यावर जे आहे ते कायदेशीर कारवाई याच्यामध्ये करण्यात येईल. आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या? साधारण किती हेक्टर क्षेत्रावरती दुबार पेरणीचं संकट आहे? याच्यामध्ये सध्या 700 जवळपास तक्रारी आमच्याकडे आज रोजी प्राप्त आहेत. त्याच्यामध्ये कधी संख्या आणखी थोड्याफार वाढू सुद्धा शकते. आणि साधारणतः क्षेत्र जरी म्हटलं तरी 700 ते 800 हेक्टरचं क्षेत्र जे आहे याच्यामध्ये सध्या आपल्याला दिसून येत आहे. साधारणतः आपली समिती पाहणी करते ठिकठिकाणी शेतामध्ये जाऊन. किती शेतकऱ्यांच्या शेतामधले नमुने घेण्यात आले आणि पुढे काय करावं होणार आहे? यामध्ये सोयाबीनचे जवळपास 750 ते पावणे 800 आम्ही नमुने याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि सर्व हे लॅबला आम्ही पाठवलेले आहेत. याचे जे काही रिझल्ट आहेत हे रिझल्ट 2 ते 3 दिवसामध्ये आम्हाला प्राप्त होतील आणि त्याच्यानुसार जी काही कार्यवाही आहे त्यानुसार उचित कारवाई त्यामध्ये करण्यात येईल. प्रामुख्यानं हे जे बियाणं उगवलं नाही, शेतकऱ्यांनी अनेक कंपन्यांचं बियाणं घेतलं. कुठल्या कुठल्या कंपन्या यामध्ये आहेत साधारण? यामध्ये प्रामुख्याने रवी सीड्स म्हणून आहे ते एक कंपनी आहे, बूस्टर कंपनी आहे, इनोवेज आहे, अंकुरचे आहे, दप्तरी आहे आणि थोड्याफार प्रमाणामध्ये महावीरचे सुद्धा जे आहे बियाणं उगवलं नसल्याच्या तक्रारी प्राप्त आहेत. यांना काही सूचना केल्यात का आपण कंपनीनं की शेतकऱ्यांना बियाणं तुम्ही कशा पद्धतीने दिलं म्हणून? ऑलरेडी आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत. या संदर्भामध्ये सर्व जे काही डिस्ट्रीब्युटर असतील, डीलर्स असतील आणि कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी सर्वांशी आपण त्याप्रमाणे त्यांची मीटिंग घेतलेली आहे आणि त्यांना सूचित केलेलं आहे की जे काही याप्रमाणे तक्रारी आहेत त्या तक्रारीचं तात्काळ त्यांनी निराकरण करावं आणि किंवा बियाण्याच्या बाबतीत बियाणं द्यायचं असेल तर त्या संदर्भामध्ये जे काही शेवटची पेरणी राहिलेली आहे ते सर्व शेतकऱ्यांकडून त्याप्रमाणे करून घ्यावं. शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की तात्काळ कंपनीवरती कारवाई करावी. होईल कारवाई? निश्चित त्याच्यामध्ये आम्ही सर्व बाजूनं याच्यामध्ये जे काही कंपनीनं केलेलं बियाणं असेल, तयार केलेलं बियाणं असेल, ते बियाणं प्लेसमेंट केलेलं असेल, ज्या डीलरकडे केलेलं आहे त्यांच्याकडे असेल, कंपनीचं लायसन्स घेतले, नाही घेतले ते सुद्धा त्याच्यामध्ये शहानिशा करत आहे. कुठल्या ग्रोवरकडून कंपनीनं जे काही बियाणं विकत घेतलेलं आहे ते सुद्धा आम्ही पूर्ण शहानिशा याच्यामध्ये करत आहे आणि याच्यामध्ये तशी आवश्यकता पडली तर निश्चितच जे आहे ते कारवाई त्याप्रमाणे करण्यात येईल. नक्कीच. तर हे होते जिल्हा कृषी अधीक्षक संतोष दाबळे साहेब. अ, अहवाल आल्याच्या नंतर जे काही अहवालामध्ये स्पष्ट होईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारचं वक्तव्य जिल्हा कृषी अध्यक्ष यांनी केलं आहे. कॅमेरामन निलय देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.